नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकांक्षा ही सार्थकला म्हणत असते, देवाच्या मनात सुद्धा आहे की आनंदी वहिनी आणि तू एकत्र यावं म्हणून, आणि किती कनेक्शन जुळते हे बघ ना सार्थक दादा, की तू आनंदी वहिनीला एक साडी बनवण्याची संधी दिली होती आणि ती संधीचा तिने गोल्डन चान्स करून एक सुंदर अशी साडी बनवली आणि ती साडी तू माझ्या नावाने मार्केटमध्ये पाठवली। खरंच एक कनेक्शन किती जुळते, म्हणजे देवाला सुद्धा वाटते की तुम्ही एकत्र यावं। तर सार्थक म्हणतो, अगं अक्कू, तुझे काही बोलतेत ना, तुझ्या तोंडामध्ये साखर पडो आणि तेच खरं होऊन दे। पण आईच्या मनामध्ये नेमकं काय विचार चालला, त्या विचाराने मला खरंच खूप टेन्शन येते। अक्कू म्हणत असते की अरे टेन्शन घेऊ नको, आनंदी वहिनी आणि तू लवकरच एकत्र येणार। तर सार्थक आणखीन खुश होतो। त्यानंतर इकडे लीना आणि मनोज हे किचनमध्ये असतात। मनोज विचारतो की काय ग लीना, घरातील सर्वजण कुठे गेलात? तर लीना म्हणते की माहिती नाही, मीच विचार करते की घरात इतका शुकशुकाट का आहे। तर लगेच मनोज म्हणतो की मग आपण या संधीचा फायदा घेऊ, म्हणून मनोज हा प्रेमाने लीनाला मिठी मारतो। लीना म्हणते की काय रे, अरे कोणीतरी बघेल, सानवी येईल। मनोज म्हणतो की तूच म्हणत असते ना, तू हल्ली मला वेळ देत नाही। तर लीना म्हणते की हो ते तर खरं आहे, कारण अगोदर तुम्हाला खूप वेळ देत होता। तर लीना म्हणत असते की आता सानवी मोठी झाली आणि तिला झोपी लावता लावता आपल्याला वेळ भेटत नाही। मनोज म्हणत असतो की रात्रीसुद्धा वेळ देत नाही। तर लगेच तेवढ्यात इकडे आनंदी, अण्णा आणि मालती, शकू हे लीना आणि मनोजला सरप्राईज पार्टी द्यायची लग्नाबद्दल, म्हणून सर्व ते सरप्राईजची तयारी करत असतात। तर आनंदी म्हणते की सानवी बाळा, आई बाबांना तू आपण त्यांना लग्नाच्या वाढदिवसाबद्दल पार्टी देणार हे सांगू नको बरं का। सानवी म्हणत असते की नाही गा, तुम्ही नाही सांगणार। शकू म्हणते की मालती वहिनी आणि आनंदी ताई, तुम्ही घरातील सर्वजण घरातील तयारी करा, बाकी सर्व मी मॅनेज करते। तर अण्णासुद्धा खूप खुश होतात आणि ही पार्टी आपण त्यांना देत आहो हे त्यांना कळता कामा नये असे आनंदीला म्हणतात। तर आनंदीसुद्धा खूप खुश होते। त्यानंतर इकडे सार्थक हा आनंदीविषयीच लव्ह लेटर लिहित असतो आणि विचार करतो की मिस आनंदी उद्या काय रिप्लाय देतील, त्यांचा रिप्लाय हा होकार असेल की नाही। तर तेवढ्यात आनंदी आल्याचा सार्थकला भास होतो। सार्थक म्हणत असतो की मिस आनंदी तुम्ही उद्या काय रिप्लाय देतान? तर आनंदी म्हणत असते की मी सांगणारच नाही, कारण तुम्ही स्वतः माझ्या तोंडावर का कबूल केले नाही आणि आईला लहान मुलासारखे का पाठवता आमच्या घरी मागणी घालण्यासाठी, आणि उद्या काय रिप्लाय असणार हे मी उद्याच सांगेन, आज तुम्हाला सांगणार नाही। तेवढ्यात सार्थकच्या हातातील वही खाली पडते आणि सार्थक भानावर येतो आणि खरंच मला आनंदीचे वेड लागले, देवा पण काही कर, उद्या मिस आनंदीचा होकार असून दे आणि त्यांचा नकार येता कामा नये, त्यांच्या मनात सुद्धा माझ्या प्रेमाचे लाडू हे फुटावेत। त्यानंतर इकडे उद्या मनोज आणि लीनाच्या लग्नाचा वाढदिवसाचा हा दिवस असतो। तर लीना आरशापुढे खूप छान तयार होत असते। तेवढ्यात मनोज येतो आणि मागून लीनाला मिठी मारतो। तर लीना म्हणत असते की अरे मनोज, काय कुणीतरी येईन ना? तर मनोज म्हणत असतो की आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आणि तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। तर लीना म्हणते की मनोज, तुला आज काय सरप्राईज हवं माझ्याकडून? तर लगेच मनोज म्हणतो की फक्त एक छोटीशी मिठी आणि एक छोटीशी पप्पी। तर लीना म्हणते की नाही, खूप महागडे असे सरप्राईज तुम्हाला मागितले। तर लीना आणि मनोज एकमेकांच्या प्रेमाने मिठीत येतात। तर मनोज म्हणतो की आता एक छोटीशी पप्पी दे। तर लीना म्हणते की सानवी बघेन ना। तेवढ्याच सानवी, मनोज हा लीनाची पप्पी घेण्यासाठी लागतो। तर सानवी आणि आनंदी धावतच येतात। आनंदी म्हणते की काय चालले, आम्ही सर्व बघितले बरं का। मनोज म्हणतो की नाही, डोळ्यामध्ये कचरा गेला तेव्हा ती काढत होती। तर आनंदी म्हणते की झाला का आता कचरा काढून? झाला वाटतं, म्हणून ते त्यांना चिडू लागतात। आनंदी म्हणते की त्या अगोदर तुम्हाला एक छान असं सरप्राईज आहे, म्हणून सानवी ही मनोजला उचलून घ्यायला लावते आणि त्याचे डोळे झाकत त्याला बाहेर घेते। लीनाचे डोळेसुद्धा आनंदी झाकते आणि त्यांना बाहेर घेऊन एक खूप छान असं सरप्राईज देते, म्हणजे खूप छान असा केक सजवलेला असतो आणि त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी केलेली असते। बाहेर आल्यानंतर ते सर्व दृश्य बघून लीना आणि मनोजांना आनंद होतो आणि ते सर्वांना थँक्यू बोलतात। आनंदी म्हणते की अरे थँक्यू का बोलतात, तुम्ही या घराचे खरंच मुख्य आधार आहात।
अण्णा म्हणतात की चला आता सार्थकच्या घरचे येणार, त्यामुळे छान अशी तयारी करूयात आणि सर्वजण खूप छान नटायला जातात. त्यानंतर इकडे बेनारे हे सार्थकला फोन करतात. सार्थक आनंदीच्या घरी जाणार म्हणून खूप छान तयार होत असतो आणि आरशा पुढे असतो. बेनाऱ्यांचा कॉल बघून सार्थक म्हणतो की आज मी ऑफिसला नाही येऊ शकत. बेनारे म्हणतात की हो, तुम्हाला मिस आनंदीच्या घरी जायचे असेल, त्यांनी सांगितले होते की त्यांच्या भावाच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर सार्थक म्हणतो की आज ऑफिसमधले बेनारे तुम्ही सर्व मॅनेज करा, आनंदी मॅडमसुद्धा नसतील. तर बेनारे खुश होऊन फोन ठेवतात आणि आज मी ते शोधूनच काढतो की मिस आनंदीला ते लव्ह लेटर नेमकं कोणी लिहिले. त्यानंतर इकडे सर्वजण छान तयार होतात आणि लीना आणि मनोज एकमेकांना प्रेमाचे प्रपोज करून गुलाबाचे फूल देत असतात. तर फोटोला म्हणत असतो की अहो दादा छान पोज द्या ना. तर आनंदी म्हणते की अरे दादा, पहिल्यांदा तू वहिनीला कसे प्रपोज केले होते तसं जरा थोडीशी ॲक्टिंग म्हणजे कर. तर लीना म्हणत असते की त्यांनी कुठे अगोदर फूल दिले होते, पहिल्यांदा मीच फूल दिले होते. म्हणून सर्वजण खूपच हसू लागतात. तर लीना म्हणते की किती दिवस वाट पाहणार, कारण यांच्या प्रपोजची मीच प्रपोज करून टाकले, म्हणून सर्वांना खूप आनंद होतो. तर मनोज हा खाली बसतो आणि प्रेमाने ते गुलाबाचे फूल लीनाला देत प्रपोज करतो. लीना खूप खुश होते, सर्वजण टाळ्या वाजवतात. त्यानंतर इकडे सार्थक तयार झालेला असतो आणि आकांक्षाला बाकी सर्वांना तो आवाज देत असतो. तेवढ्यात सुधा आणि आकांक्षा खूप छान गिफ्ट होऊन तयार होतात. तर सुधा ही रुंदाला आवाज देते. सार्थक अक्कूला म्हणतो की रुंदा काकूला का घेतेस. तर सुधा म्हणत असते की अरे तिची तर खूप गरज आहे. आणि सुधा ही रुंदाला विचारते की हळद कुंकू नारळ वगैरे सर्व सामान व्यवस्थित घेतले ना. रुंदा म्हणते की हो. तर सार्थक हा आकांक्षाला बाजूला नेतो आणि या हळद कुंकू नारळ कशाला घेतात. आकांक्षा म्हणते की मी तुला म्हटले होते ना की आनंदी वहिनी ही नक्की तू माझी वहिनी होणार, म्हणून त्या आनंदीला मागणी घालण्यासाठी तिच्या घरी जातो आपण. सार्थक आणखीनच खुश होतो. अक्कू म्हणते की अरे दादा, साडी नारळ वगैरे हळदी कुंकू हे सर्व लग्नाच्या मागणीसाठीच आहे, हे तुला कळत नाही का. आणि दिसणार आहे हे अरेंज मॅरेज आणि तसे आहे हे लव्ह मॅरेज. तर सार्थक हा खूप खुश होतो. सार्थक मनाशी म्हणतो की असे जर झाले तर खरंच खूप छान होईल, मी आनंदीची वाटच बघतोय. तेवढ्यात आनंदी ही नवरीच्या वेशामध्ये सार्थकला समोरून येताना दिसते आणि आनंदी खुश होऊन म्हणते की शेवटी मी या घरात सून बनून आलेच. तर सार्थक म्हणतो की मी तुझी वाटच बघतो. तेवढ्यात सुद्धा म्हणते की अरे सार्थक कुणाबरोबर बोलतो आणि कुणाची वाट बघतो. तर लगेच सार्थक मनात म्हणत असतो की मला नेमकं आनंदीचे भास इतके का होतात. मी नक्की आनंदीच्या प्रेमामध्ये गुंतून गेलेलो आहोत आणि समोर कोणीच नसते. रुंदा म्हणते की अरे तू कुणाची वाट बघतो, आत्ता तू असे म्हटला ना. तर आकांक्षा म्हणते की नाही, आनंदीच्या घरचे वाट बघतात असे दादाला म्हणायचे. तर रुंदा आणि सुद्धा ह्या घाईने बाहेर जातात. अक्कू विचारते की काय रे दादा, स्वप्नात आनंदीसुद्धा दिसली होती की काय. तर सार्थक म्हणतो की जागेपणी आनंदी दिसते आणि स्वप्नात सुद्धा आनंदी दिसते. तर आकांक्षा म्हणते की थोडाच दिवस थांब, आता लाईफमध्ये तुझ्या आनंदी नक्की लवकरच येणार. त्यानंतर इकडे ऑफिसमध्ये बेनारे तो कागद शोधत असतात आणि कुठे असेल म्हणून ती डायरी उचकतात. तर हे अक्षर मी कुठेतरी बघितल्यासारखं त्यांना वाटते, म्हणून ते आनंदीला ज्याने लव्ह लेटर लिहिलेले आहे ते लेटर काढतात आणि ते अक्षर सेम टू सेम तसे त्यांना समजते. म्हणजे लव्ह लेटर लिहिणारा हे सार्थक सरच आहेत. म्हणून बेनारे खूपच खुश होतात आणि मिस आनंदी ही सार्थक सरांसाठी योग्य आहे आणि सार्थक सरांना सुद्धा आनंदीसारखीच बायको मिळायला हवीत, म्हणून बेनाऱ्यांना खूप आनंद होतो. आणि तेवढ्यात ती स्टाफमधील एक मुलगी येते. तर बेनारे खुश होऊन म्हणतात की आज माझ्यातर्फे सर्वांना चहा सांग आणि खूप आनंदाची बातमी आहे. तर ती मुलगी विचारते की सर अशी काय आनंदाची बातमी आहे. तर बेनारे म्हणतात की ते मी तुम्हाला नाही सांगू शकत, मी फक्त सार्थक सरांनाच हे सांगणार. बेनारे विचार करतात की आनंदी मॅडमच्या मनात नेमकं काय असेल आणि नक्की त्यांचा सुद्धा होकार असेल. त्यानंतर इकडे केदार हा रेश्माला फोन करून सांगतो की आमच्या घरचे सर्वजण हे आनंदीच्या घरी जेवायला गेले आणि लग्नाची मागणीसुद्धा घालायला. रेश्मा पूर्ण बोलणे ऐकून घेत नाही आणि तुझी सासूबाईसुद्धा खोटारडी आणि तू सुद्धा खोटारडा. सार्थकाने माझ्या लग्नासाठी तू काहीच प्रयत्न केले नाही आणि परत मला फोनसुद्धा करू नको, म्हणून ती रागाने फोन ठेवते.
त्यानंतर इकडे आनंदीच्या घरी सर्वजण आलेले असतात, तर सुधाही लीना आणि मनोजला खूप छान असे गिफ्ट देते आणि सार्थकसुद्धा. तर वृंदा म्हणत असते की तुम्हाला सुद्धा लग्नाच्या छान छान शुभेच्छा, कारण तुम्ही इतक्या दिवस तुमचं लग्न हे टिकवलं, नाहीतर आजकाल हे लगेच वेगळे होत असतात. तर आनंदीलाही टोमणाट वृंदाने मारलेला असतो. तर लगेच सुधा म्हणते की वृंदा तू हे काय बोलतेस, कुठे काय बोलावे हे तुला समजत नाही का. त्यानंतर सर्वजण हे लीना आणि मनोजला शुभेच्छा देतात आणि सर्वजण एकत्र बसतात. सुधा म्हणते की तुम्ही आम्हाला बोलावले नसते तरी आम्ही येणारच होतो. तर अण्णा म्हणतात की म्हणजे मालती आणि सर्वांना टेन्शन येते की नेमकं काय. वृंदा सांगू लागते की यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही एका आणखीन लग्नाची मागणी घालण्यासाठी येथे आलोत. आनंदी, मालती, लीना हे सर्वजण विचारात पडतात की नेमकं कुणाच्या लग्नासाठी. सार्थक आणि आकांक्षा मात्र खुश होऊन एकमेकांकडे बघत असतात. सुधा म्हणते की आम्ही तुमच्या आनंदीचा हात मागण्यासाठी येथे आलोत. तर ते ऐकून सार्थकला खूप आनंद होतो. सार्थक म्हणतो की थँक्यू आई, तू माझ्या मनातलं ओळखून घेतले. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सुधा सांगत असते की माझ्या आदर्श पुतण्यासाठी मी आनंदीचा हात मागण्यासाठी आले. ते ऐकून सार्थकच्या डोळ्यात पाणी येते आणि आनंदी आकांक्षाला खूप मोठा धक्का बसतो. तर आता सुधाचा हा निर्णय सार्थक कसा मान्य करणार आणि आनंदी आणि सार्थकचे लग्न परत कसे जुळून येणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.